2-2:30 वाजले तरी झोप नाही बरी. कावाधरण जागे. मी जेव्हा आलो आहे ना तेव्हापासून जागे ना अजून झोपलेली नाही. मी आलतो काहीतरी 11ला आलतो, 11:30ला ती जागी झाली. जी जागी झाली ना ते अजून झोपली नाही. मी व्लॉग एडिट केला, अपलोड पण झाला आज. व्लॉग किती वाजता 2 वाजता अपलोड पण झाला, तरी पण ती जागीच आहे, झोप नाहीच. ठीक आहे, गाणी लावून तुला थोडंसं कंटाळलं आहे. बघू थोडं वेळ झोपते का नाही आपण. रात्री ज्याने एवढा त्रास दिला ना रात्री काय ते 4 कोण आहे रे बाबा, काय करतंय, एवढा त्रास दिला ना. रात्री 3:30 वाजेपर्यंत जागी होती. 3:30 वाजेपर्यंत 3:30ला झोपलोय आणि 9ला उठलोय. ठीक आहे, आज ड्युटी करून आलतो, ब्लॉग एडिट करून अपलोड पण केला, तरी पण ती जागी होती. रात्री 11 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत जागी आहे ती. सकाळी अजून नंतर रिटर्न किती 6ला उठली ना ते. नंतर सकाळी कितीला उठली, नंतर रिटर्न सकाळी अजून 6 वाजता उठले. 3:30, 4, 5, 6 तास तिची फक्त झोप झाली. महिन्यातनं नाही तर आठवड्यातनं 1-2 वेळा चालू असतं. महिन्यातनं नाही, आठवड्यातनं एखादा दुसरा असं ते चालू असतं तिथं जागरण वगैरे. मला माहीत नाही कशामुळं. आणि आज बाजार आणायचं, काल पेमेंट झालं आहे तर आज बाजार लिहून ठेवला आहे काय आणायचं. ठीक आहे, पहिल्यांदा बाजार आणतो. पावसाचं वातावरण झालं आहे हैदराबादमध्ये, पण पाऊस काय पडत नाही. कृष्णा आहे ना, कृष्णाचा फोन आला होता. कृष्णाची गाडी काहीतरी थोडीशी बंद पडली, बोलला पिकअप करायला ये जाताना ड्युटीवर. त्याची पण बी शिफ्ट आहे, माझी पण बी शिफ्ट आहे. त्याच्या गाडीचं काय झालं काय माहिती. तर त्याला आपल्याला पिकअप करायचं आहे आणि नंतर कामावर जायचं. काय विषय नाही, काहीच माझ्याकडे एवढी एनर्जी नाही आहे. आय डोंट नो. मी गावाकडे गेल्यावर एवढा एनर्जेटिक असतो ना. मी जर गावाकडे जाऊन व्लॉगिंग केली ना, मी 100% सक्सेसफुल होईल म्हणजे होईलच. ठीक आहे, पण आहे ना इथं माझ्याकडे तेवढा टाईम आहे बरं का. मी टाईमला नाही काय म्हणलं, टाईम आहे माझ्याकडे भरपूर, पण काम करून माझ्याकडे एवढी एनर्जी नाही राहत. तर माझ्याकडे तेवढी एनर्जी नाही. माझ्याकडे तेवढी एनर्जी नाही राहत एवढं काम करून. आणि नंतर घरी गेल्यावर पण थोडीशी झोप पाहिजे असते, पण झोप पण नाही भेटत. काय झालं गाडीला? पहिलं पाणी गेलं पण हां, अरे आता ते तो इथेनॉल ऐक की, इथेनॉल E20 आहे ना, त्यात आता तू पाणी शिरलं का, त्या इथेनॉलचं पण कन्वर्जन पेट्रोलमध्ये होतं आहे. सॉरी हां, पाण्यात होतं आहे. मला ते हां टाकलंय. हां, त्यात मला वाटतं 1 लिटर पाणी झालं काही. तू पाणी तुझ्या टाकीला कवर झाक म्हणलं तुम्ही, तुला आठवत आहे का? नाही, कवर टाकलेलं आहे त्याला. मग कसं काय पाणी गेलं तरी पण? पेट्रोलमुळं. अच्छा, पेट्रोलचं पाणी झालं मला वाटतं. अच्छा, पेट्रोलचा शिकारी. 10% जरी असलं, हां विचार कर ना, 10% जरी कमावलंय, हां, त्यात 5% पाणी आलं, ते सगळं लेख. मागं जवळ 5 लिटर पाणी होतं. हां ना. आणि मी पण त्या दिवशी फुल केली टाकी. अवघड आहे. कुठं पेट्रोल भरतो? इथंच भरतो ना तू? इथंच भरतो ना पेट्रोल इथंच भरतो ना. तरी मी पॉवर पेट्रोल टाकले. कुठं भरलं पेट्रोल? हायवेला त्या कुठल्या? आपलं सिग्नल नाही काही तिथं का? हां, HMTचा? आली. मी पण तिथं फुल केलं आहे. पॉवर पेट्रोल टाकले झालं. हां का? कामावर आहे ना, कधी कधी एवढं प्रेशर दिलं जातं ना, तुम्हाला एवढं प्रेशर दिलं जातं ना. शिवी कामावर दिली तू. कामावर आहे ना, तुम्हाला कधी कधी एवढं काम सांगितलं जातं ना, असं वाटतं काम सोडून द्यावं. आणि नाही का, म्हणजे सगळे विघ्न आहेत ना तुम्हाला एकाच दिवशी येतील. एकाच दिवशी, असं नाही की सेपरेट दिवशी एक विघ्न येईल. एकाच दिवशी सगळे विघ्न येतील तुम्हाला. ठीक आहे, माझा तर विषय आज लय तंगीत चालला आहे नाही का. मॅडम येऊ सांगते हे कर ते कर, हे कर ते कर. अरे काय करू मी? थोडा लिमिटमध्ये सांग, मला माहीत आहे काय करायचं. एकदमच तू जर एवढी कामं सांगितली तर मी कसं काय करेल. आणि ही कॅन्सल कर, ती कॅन्सल कर. बरं कॅन्सल जर केली तर तुम्ही जी प्लॅन सांगितला ना ते शक्यच नाही एवढ्या तासात. आता वाजले त्या 8 वाजले त्या, मी जेवण करून 8:30पर्यंत येतो. 8 तासात 8:30पर्यंत येतो आहे. नंतर तिथून 2-2.5 तासात ते शक्य नाही.
मला बाकीचं पण तिनं लाईव्ह सबमिट करायला सॉरी प्रेप सबमिट करायला सांगितलं आहे, लाईव्ह लावायचं आहे, बाकीचे पण भरपूर कामं आहेत माझी, ते करावी लागणार आहे ते आजच्या आज. ते पण इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट कळलं. कधी कधी आहे ना. आणि दुसरं ते माझा मास्तर आहे दुसरा, ते पण येऊन सारखं विचारतं आहे TLC लाव, हे लाव. आता TLC मी चेक करून ठेवली तरी पण तो बोलतोय की आलो. त्याला कॉल केला TLC लावले म्हणून, तो ॲक्च्युली फर्स्ट फ्लोअरला आहे. त्याला मला TLC लावले, थांब मला येतो. आलो मला आणि गेला घरी निघून. आणि ह्या ठिकाणी मी TLC नसती लावली, तो आला असता तर डिफरंट थिंग आहेत ना. मग येऊन जायचं बाबा, नाही तर काय तर म्हणायचं मला नाही इम्पॉर्टंट आहे एवढं. तर मला येऊन बोलला, मी काम सोडून TLC लावत बसलो, कपलिंग काही ॲड केली नव्हती. फ्रस्ट्रेट होतं माणूस असं कधी कधी. मी आता एवढं बडबड करतो ना, हे फ्रस्ट्रेशनमध्ये बडबड करतो आहे, ठीक आहे. कधी कधी येतं फ्रस्ट्रेशन, पण त्यात काय करू शकत नाही. असं बोलून कुठं तरी गेलं पाहिजे. येतात ते काय चाललं, जेवण वगैरे करतो आता मस्तपैकी, येतो माघारी. जेवढं होतं तेवढं करतो. 2 दिवस झाले मला झोप नाही. पिल्या आज आल्या, हां आता आम्ही आलो आहे ना, तर पिल्या झोपलेला आहे. कामावर पण टेन्शन, उशीर आलो माहिती का किती माहिती आहे. काल ते झोप झाली नाही, त्यामुळे कामात पण गडबड होती माझ्याकडून थोडीशी. 11:30 वाजता आलो आहे. 10:30ची शिफ्ट आहे माझी, 11:01 झाले त्या. 10:30 शिफ्ट सुरू खतम होते. 1 तासभर लेट झाला मला. मॅडमनी काय झालं, थोडासा प्लॅन चेंज केला. चेंज म्हणजे मी काम करत होतो ना, तर एक्स्ट्रा काम सांगितलं मला. ठीक आहे, मी थोडंसं फ्रस्ट्रेट झालो तो मगाशी. काही विषय नाही. ओके, आजचा ब्लॉग इथं संपवतो. ब्लॉग आवडला असता तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया. मला माहीत आहे काहीच, हे काही माझ्या आयुष्यात आहे ना, मी फक्त सॅटर्डे संडेला जगतो किंवा मला तेवढा टाईम भेटतो. हे डेलीचं आयुष्य ना माझं, हे असंच असणार आहे. ठीक आहे, जॉब करतो तोपर्यंत. जेव्हा माझे सबस्क्रायबर वगैरे भरपूर होते ना, आता हे ब्लॉग कोण बघतं ना बघतं मला माहीत नाही, पण माझी जेव्हा सबस्क्राईब, मी हळूहळू बोलतो कारण पिल्ले तिकडे झोपला, सिरीज तिकडे झोपलेले आहे. माझे जेव्हा सबस्क्राईब होतील, मला थोडंफार त्यातून यूट्यूबमधून पैसे वगैरे आले ना, तेव्हा मी जरा हल्लाबोल करेल. म्हणजे हल्लाबोल म्हणजे जॉब सोडून मला तेवढंच काम असणार आहे, फक्त व्हिडिओ बनवायचं. तर त्यावेळेस एनर्जी असेल, काय ना काय असेल, एनर्जी तर असेल, काय नसेल, जोक नसेल माझ्या ह्याच्यात, पण एनर्जी तर असेल त्या टायमाला. कारण मी ती त्यावेळेस ना मनात ना आनंद असणार आहे. आनंद म्हणजे ह्या जॉबच्या ह्याच्यातनं सुटलेलं असेल. ठीक आहे, समजून जावं थोडंसं. ठीक आहे, ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, पीस.